Good morning. This will be last lecture on application of derivatives. We will see problems. Question number 15. Open cylindrical tank has base whose base is a circle is to be constructed from metal sheet so as to contain a volume of pi a cube cubic centimeter of water. Find the dimensions so that sheet required is minimum. Open cylindrical tank like this. It has two dimensions, radius and height. Let R be radius of base and H be its height. H be height of open cylindrical tank. Volume of water or volume of water means volume of tank. It is given to be pi a cube cubic centimeter. What is volume of cylinder? Pi r square h is equal to pi a cube. Pi cancel. Therefore, h is equal to a cube upon r square. This is equation number. Height in terms of radius a cube upon r square. Now we have to find dimensions so that the sheet required is minimum. Now surface area of tank बेसला मटेरियल आहे पाय आर स्क्वेअर प्लस कट सरफेस एरिया येईल 2 पाय आर एच. that will be equal to pi r square plus 2 pi r. h ची व्हॅल्यू आहे a cube upon r square. that will be equal to 2 pi r square plus एक r cancel होईल 2 pi a cube upon r. We have to find dimension so that sheet required is minimum. म्हणजे सरफेस एरिया काढायचंय. मग दिस इज फंक्शन ऑफ r, f of r. इक्वेशन नंबर 2. हे r चं फंक्शन आहे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू r. We get f dash r is equal to pi into r square चा डेरिव्हेटिव्ह 2r plus 2 pi a cube constant 1 upon r चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon r square. Again differentiating f double dash r
is equal to 2 pi constant r चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 2 pi a cube 2 pi a cube 1 upon r square चा डेरिव्हेटिव्ह येईल म्हणजे r raised to minus 2 तो येतो minus 2 r raised to minus 3 म्हणजे minus 2 upon r cube. That will be equal to 2 pi minus of minus plus 2 pi a cube upon r cube. This is equation number 4. See, this is question number 15. Open cylindrical tank. Cylindrical tank आहे म्हणजे टाकी आहे की जी आता वरचा सरफेस ओपन आहे, खाली मटेरियल आहे, म्हणजे बेसला मटेरियल आहे, वरचं सरफेस ओपन आहे. ओपन सिलेंड्रिकल टँक. मग ओपन सिलेंड्रिकल टँकला डायमेन्शन्स येतील रेडियस आर, आर इज रेडियस ऑफ बेस अँड एच इज हाईट. आता त्याच्यात जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज व्हॉल्यूम ऑफ टँक, ते किती दिले पाय ए क्यूब. सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम येतं पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू पाय ए क्यूब. पाय पाय कॅन्सल, एच इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवाइड आला, एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर म्हणजे हाईट इन टर्म्स ऑफ रेडियस हे आलं. आता वी हॅव टू फाइंड डायमेन्शन सो दॅट मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. मग आता सर त्याच्यासाठी घ्यायला लागेल आपल्याला सरफेस एरिया ऑफ टँक. खाली सरफेस, खालच्या सरफेसला मटेरियल आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर, कट सरफेसला मटेरियल आहे, कट सरफेस एरिया आहे तो 2 पाय आर एच. वरती मटेरियल नाहीये, वरचा सरफेस ओपन आहे. मग सरफेस एरिया ऑफ टँक, खालचा सरफेस पाय आर स्क्वेअर आणि कट सरफेस एरिया 2 पाय आर एच म्हणजे पाय आर स्क्वेअर 2 पाय आर एच ची किंमत ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर टाकली फ्रॉम 1. पाय आर स्क्वेअर एक आर कॅन्सल झाला, 2 पाय ए क्यूब अपॉन आर. इक्वेशन नंबर 2. आपल्याला शीट रिक्वायर्ड मिनिमम, शीट रिक्वायर्ड मिनिमम म्हणजे हे फंक्शन झालं एफ ऑफ आर, रेडियसचं फंक्शन आहे एफ ऑफ आर पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय ए क्यूब अपॉन आर. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू आर, एफ ऑफ आर चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश आर, पाय कॉन्स्टंट आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2 आर प्लस 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट 1 अपॉन आर चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन आर स्क्वेअर. अगेन डिफरेंशिएटिंग एफ डॅश आर, एफ डॅश आर चा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश आर 2 पाय कॉन्स्टंट आर चा डेरिव्हेटिव्ह 1, 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट हे मायनस चिन्ह मायनस 2 पाय ए क्यूब 1 अपॉन आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू मायनस 2 होतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 2 आर रेस टू मायनस 3 म्हणजे मायनस 2 अपॉन आर क्यूब. मायनस ऑफ मायनस प्लस झालं, 2 टू जार 4 पाय, 2 टू जार 4 पाय ए क्यूब अपॉन आर क्यूब. आता आपल्याला the solutions of f dash r is equal to 0 r. f dash r is equal to 0 घेतला म्हणजे 2 पाय r मायनस 2 पाय a क्यूब अपॉन r स्क्वेअर is equal to 0. 2 पाय r is equal to 2 pi a cube upon r square. 2 pi कॅन्सल, हा इकडे घेतला r cube is equal to a cube म्हणजेच r is equal to a. When r is equal to a, f double dash of a is equal to याच्यात टाकलं 2 पाय प्लस 4 पाय इंटू ए क्यूब अपॉन आर ची किंमत ए क्यूब.
ए क्यूब कॅन्सल, 6 पाय हा ग्रेटर दॅन 0 येतो. Therefore, by second derivative test, f of r has minimum value at r is equal to a. Therefore, from 1 h is equal to a cube upon r square. H is equal to a cube upon r means a square. म्हणजेच a येईल. पहा पुढे आपण एफ डॅश आर एफ डबल डॅश आर काढलाय, त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ एफ डॅश आर इज इक्वल टू 0 म्हणजे 2 पाय आर मायनस 2 पाय ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 0. 2 पाय आर इज इक्वल टू हे मायनस इकडे घेतलं, 2 पाय कॅन्सल झाला, आर स्क्वेअर इकडे घेतला, आर स्क्वेअर इंटू आर आर क्यूब इज इक्वल टू ए क्यूब म्हणजे आर इज इक्वल टू ए. पॉझिटिव्हचं क्यूब रूट पॉझिटिव्ह येतं. वेन आर इज इक्वल टू ए, एफ डबल डॅश ऑफ ए, एफ डबल डॅश मध्ये टाकलं 2 पाय प्लस 4 पाय ए क्यूब अपॉन आर क्यूब म्हणजे आर इज इक्वल टू ए टाकला, मग ए क्यूब अपॉन ए क्यूब कॅन्सल झाला, 2 पाय प्लस 4 पाय इज इक्वल टू 6 पाय. My second derivative test, f of r has minimum value at r is equal to a. From 1 h is equal to a cube upon r square म्हणजेच a cube upon a square म्हणजेच a. मग शीट रिक्वायर्ड मिनिमम त्यावेळेला रेडियस इज इक्वल टू हाईट is equal to a when sheet required is minimum. Is minimum. This will be the answer. आणखी एक क्वेश्चन पाहूया. Question number 16, question number 17. A box with square base has open top. Surface area of box is 192 square centimeter. What should be dimension in order that volume is largest? Question number 17. Box has square base. Let
एक्स बी साइड ऑफ स्क्वेअर बेस एच बी हाइट ऑफ बॉक्स स्क्वेअर बेसची साइड एक्स घेतली आणि हाइट ऑफ बॉक्स एच घेतली. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज इक्वल टू, आता पहा बेसचा सरफेस एरिया एक्स स्क्वेअर प्लस प्रत्येक सरफेसचा सरफेस एरिया एक्स एच येईल. मग 4xh बेसचा सरफेस एरिया स्क्वेअर बेस आहे, स्क्वेअरचा सरफेस एरिया साइड स्क्वेअर, प्रत्येक सरफेस एक साइड एक्स आहे आणि हाइट एच आहे, इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. 192 एक्स स्क्वेअर प्लस 4xh इज इक्वल टू 192. What should be dimension in order that volume is largest? आता पहा हे आलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 4xh. मग आता 4xh इज इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर आणि h इज इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. याला इक्वेशन नंबर 1 द्या. नाउ वॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू एरिया ऑफ बेस into height. एरिया ऑफ बेस है एक्स स्क्वेअर इंटू हाइट एच. मग एक्स स्क्वेअर इंटू एच आलाय 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x फ्रॉम 1. एक एक्स कॅन्सल झाला, 1/4 हा बाहेर लिहितो मी आणि आतमध्ये गुणून घ्या 192x मायनस एक्स क्यूब. वॉल्यूम ऑफ बॉक्स इन टर्म्स ऑफ एक्स आलं, एफ ऑफ एक्स. आपल्याला वॉल्यूम लार्जेस्ट पाहिजे, याला इक्वेशन नंबर 2 द्या. डिफरेंशिएटिंग एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1/4 इंटू 192 तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3 द्या. अगेन डिफरेंशिएटिंग एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू 1/4 192 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3 2 जार 6 2 1 जार 2 2 जार म्हणजे मायनस 3x अपॉन 2. इक्वेशन नंबर 4. See, now box has square base with open top. बॉक्सचा स्क्वेअर बेस आहे आणि टॉप ओपन आहे. म्हणजे थोडक्यात इथंच मटेरियल आहे, टॉप जो आहे तो ओपन आहे त्याचा. मग आता लेट एक्स बी साइड ऑफ स्क्वेअर बेस ऑफ बॉक्स अँड एच बी हाइट ऑफ बॉक्स. मग सरफेस एरिया ऑफ बॉक्स, बेसचा सरफेस एरिया स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर, लॅटरल सरफेसचा एक्स इंटू एच
चारही ठिकाणी. मग 4xh इज इक्वल टू 192. 4xh हा इकडे घेतला 192 मायनस एक्स स्क्वेअर, एच इज इक्वल टू 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. मग आता व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, व्हॉल्यूम सॉलिडचं काय येतं, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस किती आहे, एक्स स्क्वेअर आहे, इंटू हाईट एच घेतलेली आहे. मग आता एक्स स्क्वेअर इंटू एच, एच ची किंमत टाकून द्या 192 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. एक एक्स कॅन्सल झाला, 1/4 एक्स नॅथ मध्ये गुणलं 192x मायनस एक्स क्यूब. हा आपल्याला व्हॉल्यूम लार्जेस्ट घ्यायचे, मग त्याच्यासाठी हा एफ एक्स ने डिनोट केला. डिफरेंशिएटिंग एफ डॅश एक्स 1/4 192 तसंच एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. अगेन डिफरेंशिएटिंग एफ डबल डॅश एक्स 1/4 192 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. 2 1 जार 2 2 जार म्हणजे मायनस 3x अपॉन 2. पुढे the solutions of f dash x is equal to 0 are. The solutions of f dash x is equal to 0 are 1 upon 4 192 minus 3x square is equal to 0. हा 4 इकडे येईल, 192 minus 3x square is equal to 0. 3x square is equal to 192. x square is equal to 192 upon 3. 3 च 18, एक कुरला 3 चौक 12. x is equal to root 64 plus or minus 8. But x is side. Therefore, x is equal to 8 centimeter. Square centimeter दिलेले आहे. X when x is equal to 8, f double dash of 8 is equal to minus 3/2 into 8. 2 1 जार 2 4 जार म्हणजे minus 12 less than 0. Therefore, by second derivative test, f of x has maximum value at x is equal to 8 centimeter. x is equal to 8 सेंटीमीटरला मॅक्झिमम फंक्शन होते, म्हणजे व्हॉल्यूम मॅक्झिमम फ्रॉम 1 h is equal to 192 minus x square upon 4x. 192 minus 8 square upon 4 into 8. 192 minus 64 upon 32. 12तून 4 गेले 8, आजचाला 1, 9तून 7 गेले 2. 128 upon 32 म्हणजे 4 सेंटीमीटर. Volume is largest when base is 8 centimeter and height is 4 centimeter. Volume is largest when base is 8 centimeter and height is 4 centimeter. See again, the solutions of f dash x is equal to 0 are
1/4 192 minus 3x square is equal to 0. 4 ने मल्टीप्लाई केलं 192 minus 3x square is equal to 0. 3x square 192, x square 192 upon 3, x square 64, x root 64 plus or minus 8. But x is side, therefore side ही positive घ्यायला लागेल. x is equal to 8 centimeter. When x is equal to 8 centimeter, f double dash of 8 minus 3 by 2 into x 8 टाकला 2 1 2 4 minus 12 negative वाला है. Therefore by second derivative test fx has maximum value at x is equal to 8. When x is equal to 8, from 1 h is equal to 192 minus x square upon 4x. 192 minus 8 square upon 4 into 8. 192 minus 64 upon 8 4 are 32. 192 minus 64 128 upon 32 म्हणजे 4 centimeter. Volume is largest when base is 8 centimeter and height is 4 centimeter.